नमस्कार. नमस्कार. बालाप्रसाद रामराव ठुमरे. आता हा तुमचा कपाशीचा प्लॉट आहे. आता हा पूर्ण प्लॉट किती सर? प्लॉट अर्धा एकर, 2.5 महिन्याचा. एकसारखं वाढ झालेली, पुढे खालीवर नाहीये. ओके, अगदी काळोखीवरती. तुम्हाला काही फवारणी करण्याची काही गरज पडली होती का? आजपर्यंत मी फवारणी केलीच नाही 2.5 महिन्यामध्ये. कोणी विश्वास पण ठेवणार नाही का फवारणी नाही केली म्हणून? लोकांना विश्वास बसू शकत नाही. का बसू शकत नाही? कारण की त्यांना ते बरेच शेतकरी येतात, इकडले जे रासायनिक प्लॉट आहेत ते लोक आपल्याकडे येतात, ते पाहून जातात. लोक ते विचार करून पुन्हा वापस झाला तर यांच्यामध्ये काय भानकडे, पण ती हिंमत होत नाही बोलण्याची. कारण की मी काही तर वेगळं करतो, पण मी माझं एक मत होतं की तुम्ही या आणि मला विचारा काय अडचण. पण मला वाटतं 100% पुढील वर्षी याचा वापर करणार. त्यांच्या आता आजपर्यंत त्यांच्या 5 फवारण्या झालेल्या आहेत. माझ्या पूर्णपणे 5 वाटल्या, त्यांच्या 5 वाढल्या. तर माझ्या प्लॉट मध्ये आजही तुम्ही बघू शकता की ह्या ठिकाणी गळ नाही. आज त्यांच्या प्लॉटवर जर गेलो तर त्यांचे मूठ घेऊन झाडून घेण्यासारखं त्यांची गळ, फुलाची गळ आहे. आणि माझ्या शेतामध्ये तुम्हाला गवत आणि तण हे सुद्धा दिसणार नाही. हेच एक जर का बघायला गेलं कुठल्याही प्रकारचं तण नाहीये, थोडं सुद्धा तण नाही बघायला. म्हणजे आपण म्हणतो दाखवायला पण नाही, बरोबर आहे की नाही? हो हो. या कैरी 40 पर्यंत आहे. अजून जो 50 कैरी लागायला पाहिजे. केमिकल मध्ये जास्तीत जास्त 20 ते 22 पर्यंत कैरी असतात. आतापर्यंत किती ऍव्हरेज काढलेलं आहे? आजपर्यंत ऍव्हरेज काढलेलं होतं रासायनिक वर 3-4 क्विंटलचं काढलेलं आहे. असं वाटतं की अर्धा एकर मध्ये किमयाच म्हणावं लागणार वैदिकची. आता 10 निघाला पाहिजे. आता 10 बिंदास निघायला पाहिजे. 100% 10च्या वर पण राहणार. विश्वास म्हणजे मी अभ्यास केला त्या गोष्टीवर. कारण रासायनिकवर एवढं उत्पादन निघत नव्हतं. कारण त्याच्यामध्ये उन्नी, थ्रिप्स, त्याच्यावर आळी आणि म्हणजे कंटाळून जायचं. म्हणजे भरपूर समस्यांवरती काम करावं लागतं. समस्याच आली नाही आपल्याला. म्हणजे समस्या नसल्यामुळे याच्यामध्ये आलो. माझं एकच मत आहे. माझं प्लॉट स्वतः त्याने बघायला यावं. शेतकरी असल्यामुळं तर शेतकऱ्याला मी खरं सांगणार आहे की तुम्ही मी जे वापरतो तुम्ही 100% 1000% तुम्ही याचा वैदिकचा वापर करावा. माझी विनंती. धन्यवाद सर.